गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे ब्लॉगिंग विथ ओम आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओसोबत. तर आज आहे आपला सेकंड ब्लॉग आणि हां तर आज मी अशा काही ठिकाणावरती थांबलेलो आहे आणि आपल्याला आज आपल्या गाडीची चेन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेली एकदम. मैं आ जाऊं क्या? तर कुठे होतं तर चेन वगैरे जरा हे झाले तर चेन लूप वगैरे करायला जायचं आता आणि गाडी खूप घाण झाली तर तिला वॉश पण करायला लागेल. तर ह्या काही गोष्टी आहेत त्यामुळे आज आपण आपली गाडी बाहेर काढले. ठीक आहे, लेट्स गो. तर यार वातावरण एवढं भारी झालं ना, असं वाटतं कुठेतरी जाऊन फिरून यावा. बघूया कोणती आपली राईड वगैरे प्लॅन झाली तर मजा होऊन जाईल एकदमच. थोडी चेन वगैरे जी प्रॉपर केली ना काम होऊन जाईल. अरे एवढे दिवस मी कामावरती होतो ना त्यामुळे मला हिच्याकडे बघायला जरा लक्ष नाही भेटलं. फक्त कामावर नाही घर आणि घरनं काम चालू होतं. तर बोललो जर आता टाईम भेटला सुट्टी वगैरे आहे तर वाय नॉट जाऊन जरा लूप वगैरे करून येऊया, चेन जरा वॉश पण करून येतो गाडी, कारण की खूप घाण झाली गाडी तशी. तर दादा गॅरेजवाला असला पाहिजे फ्री, नाही तर मग भाई वाट लागून जाईल. है बघा एक पॉट होल, दूसरा माँ कसम भाई. हमने रोड बनाने में स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग किया. जे स्पेस टेक्नॉलॉजी मुले आहे ना, एक दिवस कोणतरी मरणार आहे 100%. जो इथे नवीन असेल तो बंदा काय करेल भाई, पागल होऊन जाईल. बाकी हे बघू शकता तुम्ही, हे बनतंय आता, बघूया बनल्यावरती कसा काय सीन. बाकी गाडीमध्ये भाई बोलतात ना बिलकुल पण काय प्रॉब्लेम नाही आहे. सच 1 वर्ष झालं होईल आता 21 तारखेला 1 वर्ष. अजून पण बघा तसंच आहे, पिकअप आहे बघा विदाउट क्लच. वाह दुसऱ्यामध्ये 60 भाई, अजून गेली असती. जास्त रेव नाही केला आपण, फक्त 9000 RPM वरती रेव केलं गाडीला. यामुळेच तर मी N250 घेतली. माझ्याकडे अजून पण ऑप्शन्स होते बट स्टील मी चूज केली यार. पावर आणि जो पिकअप आहे ना गाडीचा त्याला तोड नाही देऊ शकत कोण पण. तर यार इथे प्रोजेक्ट्स वगैरे लोक खूप सारे बनवतात, पण ज्यामुळे तो रस्ता वगैरे ते छोटा केला ना भाई तुम्ही लोकांनी, त्यामुळे पूर्ण वाट लागते. बाकी काय नाही. विषय कसा माहिती आहे का, मी ही गाडी घेण्यासाठी आहे ना खूप मेहनत केली. घरातल्यांचं काय सपोर्ट वगैरे तसं गाडी ते लोक घ्यायच्या नाही मध्ये विरोधातच होते, बट खूप जिद्द करून घेतली मी गाडी, कारण की मला ब्लॉग्स करायचे होते. कारण की मी लहानपणापासून पण ते बघत आलं तर मला पण असं कुठेतरी वाटायचं की आपण पण स्टार्ट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. बट एवढंच होतं की आपल्याकडे बाईक वगैरे नव्हती त्या टायमाला, सो थोडा लेट झाला. बट आता आपण स्टार्ट केलं आणि अशी काही आपली जर्नी आहे. ठीक आहे, मी जॉब वगैरे केला, तर जॉबवरनं करून मग ही गाडी घेतली. ठीक आहे, सगळे जेवढे मित्र वगैरे होते माझे एक एक करून लांब होत गेले. काय कारण की मित्रांना टाईम नाही देऊ शकलो, काय नाही. ठीक आहे यार, काय फरक पडतोय. माझ्याकडे बोलतात ना, जेव्हा मी गाडी घेतली ना एवढी जळणारी माणसं आहेत ना माझ्याकडे. माझे काही मित्र त्यांचं नाव तर नाही घेणार मी, कारण की मला असं नाही की मी त्यांच्यामुळे हे करतो, पण काही गोष्टी अशा आहेत ना जे मला बोलायच्या होत्या. कोणाला माहिती नाही माझं चॅनल कुठे आहे काय, पण एवढं आहे गाईज, नजर इज रिअल. आता 3-4 गोष्टी मी बघतोय ना माझ्यासोबत होतात. ठीक आहे, एवढं वर्ष झालं मी गाडीला. ठीक आहे, ऑलमोस्ट वर्ष होत आलं मी पार्क करतो तिकडे, मला कधीच काय प्रॉब्लेम नाही आली. ठीक आहे, पण ह्या 1 हफ्त्यामध्ये ना काय झालं ना काय समजत नाही. ॲक्च्युली सीन कसा माहिती आहे का, इथे एक स्क्रॅच पडला. ठीक आहे, कसा पडला आय डोंट नो. दुसऱ्या दिवशी बघतोय गाडीचे मिरर फिरून टाकलेत. तिसऱ्या दिवशी बघतोय तर तिथे शाई लागलेली, ते पण मी तुम्हाला ब्लॉगवरती तिथे इमेजवरती येत असेल, मी टाकेल त्यामध्ये. ती शाई कोणी लावली ना तेच नाही समजत आहे. मीन कोण जळतोय ना कायवाला सीन आहे ना तेच नाही माहिती. मेन शॉट हा आहे की काय माहिती यार कोण करतोय सगळं यार, नाही आवडत अशा गोष्टी करायला. आता जळणारे तर खूप आहेत, खूप येतात. काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला पण माहिती नसतात, पण ते लोक पण जळतच असतात आतल्या आतमध्ये. ठीक आहे, तुम्ही नाही घेऊ शकत तुमच्या पैशाने, तुम्ही जे काय करताय त्याने, पण ॲटलिस्ट जो घेतोय त्याला तरी त्रास नका देऊ. माझ्या म्हणण्याचा उद्देश हेच आहे ना, तुम्ही नाही करू शकत ना तर दुसऱ्याच्या गोष्टीला हात नाही लावली पाहिजे बाई, एवढंच. तो समोरचा काय करतो, त्यांनी कशी बाईक घेतली, ती एक जे त्याचं स्वप्न होतं. ठीक आहे, ज्याच्यासाठी त्यांनी हार्ड मनी त्याचा जमा केला, आणि तुम्ही जे कोण असाल तुमच्यामुळे मला वाईट वाटेल, माझ्या पर्सनल गोष्टीवरती तुम्ही हे सगळं करता. काय भेटेल तुम्हाला करून, उद्या परवा तुम्ही पण कधी ना कधी ती गोष्ट घेणारच ना. तुमच्यासोबत जेव्हा कोण करेल तेव्हा त्याला कसं वाटेल. फॅक्ट आहे यार.
असं नाही केलं पाहिजे. ॲटलिस्ट मला तर वाटतं की जर दुसऱ्याची गोष्ट असेल ना तर हात नाही लावला पाहिजे त्या गोष्टीला. जर त्या बंद्याच्या मर्जीने हात लावतात तर अलग गोष्ट आहे. तर असं हात नाही लावलं पाहिजे की दुःख वाटतं रे समोरच्याला पण, की एवढ्या मेहनतने तो घेतो गाडी आणि मग तुम्ही असं करून टाकता. मग ते वर्थ इट पण नाही वाटत आणि मजा पण नाहीत मग त्या गोष्टीमध्ये. हां नो. पण काही लोक असे आहेत ना बाहेर, त्यांना कमवायची अक्कल नाही आहे ना. आपण पटेली पण असं मारणार ना बाहेर, जसं की खिशामध्ये बाहेर काय बोलणार. जाऊ दे, आता आपला हा टॉपिक नव्हता. तर हां, आपण असं ग्राइंड करून आपण आता ही बाईक घेतली आणि आता आपण आपली मोटो ब्लॉगिंग जर्नी पण स्टार्ट केली. कारण की मी पहिला ब्लॉग होता माझा तो मी फोनने केलेला, ठीक आहे. आणि आता मग सेकंड ब्लॉग आहे तो मी DJIच्या ॲक्शन 4ने करतोय. आपण हां गाईस, फायनली आपण DJI ॲक्शन 4 घेतलेला आहे. आणि मी कुठेच काय टाकलं नव्हतं, फक्त एक रील टाकलेली इंस्टाग्रामवरती. तो मी मेन्शन करून टाकेल मी माझ्या बायोमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल फॉलो करायचं तर तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर सही होऊन जाय, आपली फॅमिली अजून मोठी होऊन जाईल. सध्या तर आपले कितीतरी आय थिंक 26 सबस्क्रायबर्स आहेत, ठीक आहे. वाढता सबस्क्रायबर्सची नाही आहे. सीन काय माहिती आहे का, की स्टार्ट करायचं बस. जर डिमोटिवेट होत गेलो तर पूर्ण डिमोटिवेट होत नाही. आणि माझी खूप घाण सवय आहे, मी थोडासा पण मला डिमोटिवेट भेटला मी डिमोटिवेट होऊन जातो लगेच. मी ती गोष्ट आहे ना परत करायलाच मागत नाही, का काय माहिती. तर आता आहे ना मला ह्या गोष्टीची फरक नाही पडत की कोण माझ्याबद्दल काय विचार करतो काय करतो. आय डोंट केअर, ठीक आहे. मला नाही फरक पडायचा त्या गोष्टीवर. मला पहिला खूप फरक पडायचा, पण नंतर काही गोष्टी अशा झाल्यात ना माझ्यासमोर की त्याने मला आता बिलकुल फरक नाही पडत. बाय समोरचा माझ्याबद्दल काय विचार करते काय, आय डोंट केअर. फरक नाही पडत त्या गोष्टीनं, ठीक आहे. हे आपला दादा आहे गॅरेजवाला, त्याकडे फक्त गाड्या नसल्या पाहिजे त्याला. जास्त जास्त काही आपलं काम आहे पण नाही, चेन लूप करायची आणि वॉश करायच्या गाडीला. कारण की एवढे दिवस झाले वॉश पण नाही केला, गाडी खूप घाण झाली. थोडा वॉशिंग जरुरी आहे. पण एक बरं आहे, जेव्हापासून मी कॅमेरा लावला ना कोण माझ्याकडे एवढं नोटीस नाही करत. नाही तर फोन लावला तर तू कसा डायरेक्ट समोर यायचा ना, त्यामुळे तो थोडा प्रॉब्लेम होऊन जायचा. बाकी काही सीन नाही. आणि हां, मी हिंदीमध्ये का नाही बोलत आहे तर करतं, जर कोणाला असं विचारायचं असेल मी हिंदीमध्ये का नाही बोलत आहे, ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का, मला हिंदीमध्ये बोलायला जमतं पण एवढं फ्लुएंटली नाही बोलायला जमत. तर त्यामुळे ना काही सीन्समध्ये असं होऊन जातं ना की मी कुठे ना मला पॉज लागून जातो, मी स्टॉप होऊन जातो. हा टर्न बघा किती शार्प आहे. तर काही गोष्टीमुळे आहे ना मला पॉज लागून जातो, मी स्टॉप होऊन जातो याच्यावरनं. म्हणून आहे ना मला कधी कधी असं वाटतं ना की ठीक आहे आता आपण जी लँग्वेजमध्ये बोलतो आहे ना आपण त्या घरीच त्या लँग्वेजमध्ये बोलतो, तर वाय नॉट. बघा काय बोलतो. बाकी काय सीन नाही आपला. चेन लूप करायची होती आणि वॉश करायचा होता. किती तर गाईस परवानगी भेटलेली आहे. ए आपण तर रेग्युलर कस्टमर आहे दादाचा, नो प्रॉब्लेम. हे लेट्स गो. स्लोली एकदम हळूहळू. आरामात. तर बघू शकता तुम्ही किती घाण झालं आपल्या गाडीची. चेन वगैरे एकदम बूम झालं. हा थोडा लांब जातो नाही तर दादाला कसं तरी वाटायला लागेल, ठीक आहे. तर आता आपण गाडीला वॉश करणार आहे. मी तुम्हाला थोडेफार शॉर्ट्स वगैरे पण दाखवतो गाडीचे सिनेमॅटिकमध्ये कसं काय. आणि हे सगळं मी शूट करणार आहे DJI ना. तर काय आपलं वॉश आणि सगळं झालेलं आहे, गाडीला चेन लूप वगैरे पण केलं आहे. आणि तुम्ही याला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावरती पण व्हिजिट करू शकता. दादा काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर दादाकडे येऊ शकता डायरेक्ट. दादाचा नंबर वगैरे तिकडनं घेऊन नाही तर मी तुम्हाला स्क्रीनमध्ये टाकून देईल. चा काही पण प्रॉब्लेम असेल तर येऊ शकता दादाकडे विदाऊट एनी टेन्शन. निघेल ना, मी वरती नाही घेऊन गेलो कधी, अंकुरच घेऊन जायचं. चला गाईस बघा.
थांब पाठी घ्यायला गेलं इच्छा गावात. तर गाईज बघू शकता गाडी कसली भारी वाटते. असं वाटते शोरूम मधनंच आणले, एवढी छान वाटते. काय चमकते बघा. हेच यार, मी पार्किंग जिथे करतो ना तिकडे गाडी पूर्ण खराब होऊन जाते, तर असं वाटत नाही की गाडी नवीन आहे. आता बघा कसली चमकते, असं वाटतं नवीनच आहे एकदम. काय भारी वाटते यार. आता आपण थोडा पुढच्या व्ह्यूची पण मजा घेऊया. दाखवतो तुम्हाला पुढचा व्ह्यू पुणे कसा दिसतो, एकदम भारी वाटेल. तर आता मी पुढच्या व्ह्यू मध्ये स्विच करतो. तुझं नाव काय दा? दीपक लोखंडे. दीपक लोखंडे. तुझं नाव? सचिन गोडे. सचिन गोडे. आणि तुझं? गणेश रसा आहे. तर काय आपल्याला तीन आपले भाव भेटलेले आहेत. इज्जत द्या भाई लोकांना, बाकी काही सीन नाही. निघूया आता इकडनं पुढे. कुराड विलेज मध्ये गणपती विसर्जन असलं, आपल्या भावाला भेटा विसर्जनासाठी. चालेल चल. हा. धन्यवाद. इंस्टाग्राम वरती आहे. दुसराच ब्लॉग आहे. कॅमेरा किती लागेल कारण मी बी ब्लॉग काढतो पण मी असा मोबाईल नाही घेतो. आता आम्ही युट्यूब वर येणार. हा युट्यूब ठीक आहे मग चल. अच्छा. हिस्से आड झाले इथे. वा कसं झालेली आहे आपली सुरुवात. आईच्या गावात बाई हिस्से आड सुरुवात केली ना बाई, इथं सगळं होतं बाई. मजा येते बाई. आता मजा येते. मजा लागतो बाबा. पब्लिक भेटत चाललंय आपल्याला, बाकी पण विषय नाही. मजा आली बाई, मजा आली. तर गाईज एक भाऊ भेटणार आहे आपल्याला आता आपला, आणि आम्ही आता जाणार आहे इकडनं व्हिडिओ शूट करायला. फुल अनएक्सपेक्टेडमध्ये भलतकमध्ये प्लॅन होतात आमचे. तर आता गाडी धुतलेली आहे ना, आता जाणार बाई व्हिडिओ काढायला. व्हिडिओ काढणार भाई फुल मस्त रील्सवरती टाकायला. ID मेन्शन करून टाकणार आहे गाईज मी खाली. जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट केला पाहिजे तर भाई नाद भाई करा होऊ दे भाई. वजनमध्ये डायरेक्ट काय वन साईड करून टाका भाई. हो गया आपला भाऊ काय बोलतो. किस्मत ट्रॅव्हल्स कावेरी आई त्यांच्या आता तर गाडी धुतलेली यार. राग येतो यार, माझीच गाडी भेटते घ्यायला. अरे सकाळपासून चाललेला दिवस करा वाट लावून टाकली, किती घाण दिसते यार. शी हट 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 पूर्ण मूडचा केला भाई. फक भाई. काय रे टाइमवरती यायला होत नाही का, कधीपासून थांबलोय बघ. माझ्या कपड्यांवर हेल्मेटवरती लागले का बघ कुठं. नाही ना आईच्या गावात. नाही आहे तिथे पाठीमागे नाही ना. नाही अरे यार दिमाग खराब झालाय यार बघ. मग हे दादा करून दे ना. तेच बोलतो, हे पाणी टाकून पण नाही जाणार. तेच बोलतो. पूर्ण मूड खराब केला यार. असं थोडी असतं बाहेर. चल येऊन जाऊ दादाकडे. काय तिथे थांबलं, पाऊस पडलाय खूप, दिमाग खराब झाला. आताच जर गाडी वॉश करून आणलेली आणि विचार केलेला रील वगैरे काढायला. रील सगळं पावसाने गोल केला काही. पाऊस लय हरामी आहे. काय बोलणार राग होतो दास. राग म्हणजे आता काय करायचं. बघूया वाट बघूया पाऊस जायची. गेला पाहिजे लवकर गेला पाहिजे. दिमागाचं केलं मागासपासून आला नाही बा, आता आलं. आता थोडी असतं बाई. हा पावसाचं असंच आहे भाई. गलत आहे ना भाई, काय पाहिजे असं. ऐसा ही होता है ब्रो अपने साथ. वा बघूया चला थोड्या वेळाने चालू शूट करायला. मजा. तर गाईज आम्ही अशा काही लोकेशनवरती आलो शूट करायला, आणि आता आपण इकडे व्हिडिओ शूट करणार आहे. तर सिनेमॅटिक्स जे काही शॉर्ट्स असेल ते तुम्हाला मी पुढे दाखवूनच देणार आहे व्लॉगमध्ये. आणि अरे लोकेशन बघा यार कसली भारी वाटते, म्हणजे फुल डेप्थ आहे पाठीमागे. आणि सेंटरमध्ये आपला बीस्ट उभा आहे भाई. अजून काय पाहिजे. दे फोन दे भाई, कुठे गेला. हे घे भाई, काय भारी वाटतंय. तर हा आपल्याकडे iPhone 17. आपल्याकडे कॅमेरा पण आहे, बट आता इश्यू असा झालाय की पाऊस चालू आहे, तर त्यामुळे ह्यालाच कन्सिडर करावं लागतं आम्हाला, है ना. हा ना. तर आम्ही 4K 30 FPS वरती काढणार आहे व्हिडिओ, फोन उलटा करून. बघूया कसे शॉर्ट्स येतात. सुन सुन रात
गाडी आली गाडी. घे पाठी घे पाठी घे. कष्ट करावे लागतात गाईस व्हिडिओ बनवण्यासाठी. गाडीवाला काय बोलला नाही पाहिजे फक्त काय बोलेल काय ना, आपण फक्त व्हिडिओ काढायला लावलो. जर अलाउड नसेल तर अलग गोष्ट ना. कोणाला काही सांगता येत नाही भावा. फॅमिली मुलगी चालवते हे पण लर्नर आहे बाय. बाई. बाई काय वरती गाडी काढली अशा प्रकारे. नाही तर गाडीचा गेम झाला असता. समज तर गाडी साईडला घेऊन सुद्धा ही बाई आली गाडीवर आणि बोलणार भाई तू मधी का तू मधी का आले तू. तर गाईज आता आपण इथेच ब्लॉग एंड करूया. आणि कसं वाटलं तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये. तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हासाठी बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपण असंच भेटूया नवीन ब्लॉगसोबत. आणि आपला बीच पण तुम्ही बघू शकता. तर गाईज भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हासाठी बाय.